शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन. शक्तिमान रोटावेटर, विशाल कंबाइन हार्वेस्टर, DCS पॉवर टिलर, CM कुट्टी मशीन सर्व काही पाहायला मिळणार आहे. स्टर्लिंग कोऑपरेटिव्ह अग्रवाल समोर. पावर आहे आपल्याकडे. पण दोघी चालू हवा. मिरची सिल्लोडची. बरोबर आहे ना. कोणती व्हरायटी काय मी व्हरायटी है वो यह मार्केटिंग है. कोणतं चिकू आहे? क्रिकेट बॉल. क्रिकेट बॉल व्हरायटी की. आणि ही आहे का बघा. हॅलो अभिजित राजा भाऊ पाटील. ले भाई तुझे जमा कर देतो. पकडे आत. एक मिनिट. कोणतं सीताफळ आहे? ते गोल्डन म्हणते तेच आहे का ते? आपले कलमा जर घ्यायच्यात कोणाकडे यायच्या? विद्यापीठ आहे ना लावले स्टॉल त्यांना माहिती. आणि हे ड्रॅगन फ्रूट. आवाज येत नाही. नहीं यूट्यूब आप ना मराठी चैनल एक जरा गोंगर पड़ी मारो. शॉर्ट वीडियो है पूरा. हे काय नेमकं काय सांगणं आहे इथं काही कळलं नाही काय. आपला फोटो घ्या. सगळ्याचं घेऊन असं ग्रुप इकडे असं काढून ग्रुप मध्ये असं असं करायचं. हे औरंगाबाद कोणता हेच नाही. हे पावणे कधी नाही करायचं काय. करायचं नेमकं काय प्रोजेक्ट कसं आहे? पाणी फाउंडेशनचा प्रोजेक्ट आहे सर. ओके. वॉटर लेवल इन्क्रीज करण्यासाठी. पहिला आहे ना तसा होता म्हणजे पाणी अडवलं नाही बाबा. ओके. ट्राय लँड अँड आफ्टर 70 सेट भी कंफ्यूज हो गए वो कि इनको क्या ही कर रही हूँ. ठीक है मैम. पानी आडवा पानी जिरवा मुई में गई. ज्या विभागाने बनवले जलसंपदा बनवले त्यांनाच गाव काढता येते. नाही मग शॉर्ट बनावाला होईल का. हे काय कशा कोणते आयटम आहे? कितीला आहे मशीन? 1000. 48,000. ओके. तो कितने टाइम में गाय का दूध? 4 मिनट में 3 से 4 मिनट में. तो एक मशीन पे कितने? ये
डबल बकेट मॉडल है। ओके, डबल एक साथ 2 यूज कर सकते हैं। यानी 2 गायों का 2 गाय को एक साथ 2 इंसान लगा सकते हैं। ये पूरा वही सेटअप है क्या अपना? हाँ, ये आपको पूरा पाइपलाइन करना पड़ेगा, पीवीसी पाइपलाइन करते हैं। और एक जगह दूध आता? 25 फीट 40-50 फीट जितना भी पाइपलाइन करते हैं, उसको कॉक्स में डालते हैं। सिर्फ बकेट आप घुमा सकते हैं, ये एक ही जगह रहता है, ये मशीन एक ही जगह रहती है। ये वैक्यूम, हाँ सही है सही है। ये सेटअप यानी एक जगह लगा देने का, हाँ, और उसके बाद ये बकेट अपन मूवमेंट कर असेंबल करके देंगे, आपको इंस्टॉल करके देंगे। आपका इन्वॉल्व कुछ। और ये क्या आइटम है? ये भी वही है ना? हाँ, ये भी है। ये 5 से 6 जनवरी के लिए, 10 से 15 जनवरी के लिए लाइट की वितरण इन्वर्टर चार्जर, लाइट की वितरण इंटरनल चार्जर। ओके ओके। आपका फोन नंबर दीजिए, व्हाट्सएप पे आपको सेंड कर दिए। नहीं, आपको लोग कांटेक्ट करेंगे, मैं नहीं करूँगा। ठीक है, सही है, बढ़िया है यार। ये क्या चीज़ है? ये कड़वा कुट्टी है। कड़वा कुट्टी। हाँ, चाकू। ये सब इक्विपमेंट है क्या आपके पास? हाँ, ये भी आपको अवेलेबल करा सकते हैं। ये ऑफिस कहाँ पर है आपका? औरंगाबाद रेलवे स्टेशन। कॉन्टैक्ट नंबर ये गन्ना हटाओ ना। 921891। और ये कोई आइटम आपने कोई एक्स्ट्रा अगर चाहिए तो आपसे ही लेना है समझो। हाँ, आपको हमारे पास मशीन के पार्ट्स अवेलेबल है। चलो, थैंक यू। हे कशाचं मशीन आहे? पहिली लेअर याची आपली फुटाची याची त्याची काळी कलर गांडुळेची त्याच्यानंतर सगळं झालं बघा. आता हे कसं आहे, आता रेट वगैरे तुमच्याकडून घ्यायचा असला आम्हाला 250 रुपये किलो का? आणि ते ताडपत्री कितीला? ते पूर्ण 2700 मध्ये पोहोच भेटतं. आणि जर तुम्हाला आता जर घ्यायचं तर ते 2300 मध्ये पडतं. इथं घेतलं तर? हा, इथं घेतलं. 4 लेअर टाकायचे. म्हणजे कृषी प्रदर्शन चालू आहे तोपर्यंत घेतलं ते 2300 रुपयामध्ये. होय, ओके. तर आता याच्यावरती तुमची कॉन्टॅक्ट डिटेल आहे, 2 दिवस त्याला पाणी करून थंड ठेवायचं. नंतर गाडून आपण म्हणजे तुम्हाला फोनवरही ऑर्डर देऊ शकतो आपण, फोनवर ऑर्डर देऊ शकतो. हो ना? ऑल ओव्हर इंडिया कुठे. ओके. याच्यामध्ये टाईप किती आहे त्या ताडपत्रीचे? हे अशा टाईपमध्ये आहे का? हा, या बॉटलमध्ये काय ते? त्याच्यामध्ये वर्मी वॉश. म्हणजे काय असतं ते? वर्मी वॉश मध्ये गांडूळ खताचा जो अर्क निघतो. ओके, म्हणजे पाणी विचारलेलं पाणी हे सेलसाठी का? काय रेट? वर्मी वॉश आपल्याला असं 100 रुपये लिटर भेटतो, पण आपण 5 लिटरची पॅकिंग 400 रुपये भेटतो. ओके ओके. तुम्ही प्रॉपर कुठले? आम्ही लासूर स्टेशन माळेवाडी. लासूर स्टेशन औरंगाबाद. माळेवाडी औरंगाबाद जवळच ना? हां, औरंगाबाद. ओके, थँक्यू. कृषी निवासस्थामध्ये चरण सिंग कायटे. नमस्कार सर, कसं वाटलं कृषी प्रदर्शन? आपला बाजा बाहेर सारे से आपने ये भी चीज वगैरह केली. ये या पेड़ चालते मराठवाड्यात वगैरे हे सगळे. अरे हा, हे एमपी साईड वगैरे तिकडे चालते. हा, बरोबर. कोणती व्हरायटी ती? 27 नंबर आहे. आपल्याकडे नाही आहेत कधी? नाही, येतच नाही. येते आपल्याकडं पण प्रोडक्शन तितकं नाहीये समजा. जितकं हे मक्का देते तितकं प्रोडक्शन नाही का? विक्रीसाठी चालतं ते पण. त्याचा रेट वेगळा आहे का मार्केटमध्ये? कोंबड्यासाठी एकच आहे, फक्त कलर ओके, कलर चेंज बघतो. कोणती व्हरायटी ती? 27 नंबर. काहीच नाही. माझ्याकडे लाल आहे, मग एकदम डार्क
हे कोणता वांगे आहे? हे नंबर आहे त्याच्यावर आहे ना. मला एक सांगा, स्टॉलला खर्च किती आहे का सांगा ना. जनरल आम्ही विचारतोय का एवढं मोठं सेटअप आहे सांग. रजनी स्टॉल को कर चुका लगी यूट्यूब नहीं पाईप दुबंदी पाईप तुम्हाला अँगल लावायचे, हुक लावायचे, पिन लावायचे, सगळ्यावरती काम करतात. क्या आइटम है? 100 ला पाकिट आहे. लिकेज एक पाकिट 100 ला. भाई एक पूछू क्या जनरल क्वेश्चन है, ये स्टॉल को खर्चा कितना है एक लेने के लिए? ये मालक होता है. ये मालक है क्या? ये रे मालक बात है. बाहर गए क्या? अरे मालक कोई नहीं है. ये नंबर जी तुम्ही कुठं लिहिता हो ना. हे जरा आपल्याला रोग घ्यायचं, कुठे घ्यायचं तुमचं इन्व्हॉल्व याच्यावर नाही आहे. मध्ये येतं का बाहेर पण जाऊ शकतो? पॉली हाऊसच्या मध्येच हे दोन वराठे का? शेडमध्ये शेडनेट मध्ये आहे का सर? पॉलिश शेडनेट मध्ये कलर येणार. शेडनेट मध्ये कलर येणार नाही. पॉलिश मध्ये ओके ओके असं येते आहे ना. ओके म्हणजे हे सगळं खेळ शेडनेटचा आणि पॉली हाऊसचा आहे. कोणती व्हरायटी सरी? म्हणजे कलर आपण ठरवतो का कोणता द्यायचं ते? नाही आता समजा तुम्ही काहीतरी R&D केली असेल ना त्याच्यावरती कलर कसा ठरवता तुम्ही? किती कलर आहे याच्यामध्ये आपल्याकडे? रेड आणि येलो. हां ओके 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 चालेल. तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो मी. काय हो कॉन्टॅक्ट नंबर दिला चला. इधर नाही काही. तुमच्याकडे ताडपत्री आहे का शेततळ्याची? आहे ना, पण आमच्याकडे पूर्ण काम आहे. पूर्ण 100 मॅक्रॉन 500 मॅक्रॉन पर्यंत. तर याची कॉस्ट कशी आहे? गव्हर्नमेंट पेड करतं का आपल्याला स्वतः प्राईस? आधी स्वतः टाका लागेल, नंतर गव्हर्नमेंट पण भेटतो. किती टक्के? वेगवेगळ्या योजनेनुसार असतं ते. ओके कोकणामध्ये साधारण 50%च्या पुढेच मिळते. 50% पुढं. याची लाईफ किती आहे? त्याचं लाईफ कंपनी वॉरंटी 5 वर्ष देते. हां साधारण आपला आता हा पेपर 7 वर्ष 8 वर्ष 9 वर्ष वापरतो. वाटर आहे तोपर्यंत समजा खराब व्हायचं काम नाही. आणि तोपर्यंत काही अडचण नाही. खाली जर फिनिशिंग वगैरे व्यवस्थित केली, हां. दगड माती जर व्यवस्थित सापडून केले हां तर तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. आणि लाईफ वाढू शकतो. उंदरं वगैरे खातात गायला? उंदरं वगैरे कचरू शकतात, पण त्यासाठी पर्याय म्हणून आपण खाली क्लायमेट वगैरे टाकावं लागतं. त्याच्यावर गॅस तयार होतो ओके. आणि कुठलाही कीटक येत नाही. तुमचं कॉन्टॅक्ट नंबर काही? मी औरंगाबादचा. कॉन्टॅक्ट नंबर द्या मला. हे ना हे काय कॉन्टॅक्ट लोक करतील तुम्हाला कॉन्टॅक्ट. मी अच्छा तुमचं काय आहे? शेती आमची मी इथं आहे गावचा आहे. हां चला थँक्यू. नमस्कार. काय मी पाहिल्यासारखं झालं. सुरेश सुलताने. हा करेक्ट करेक्ट. लॉंग टाइम मी
ड्रोन लँड होतं, औषध पुन्हा रिफिल करायचं, वर सोडलं की औषध पुन्हा टाकताना मागायचं. आणि त्याला मॅपिंग असते अशी मॅपिंग करायची. म्हणजे तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही एखादं औषध देताय ते बाजूच्या शेतात चालत नसेल, एखादं तणनाशक वगैरे समजा, मग ते तुम्ही मॅपिंग केलं की हा रेड झोनचा एरिया सोडायचा. तुमच्या त्यांच्या शेतामध्ये 50 मीटर 1 फूट 1.5 फूट का अंतर असेल ते तुम्ही सोडला मॅपिंगमध्ये, तर तिथे तुमचं औषध पण जात नाही आणि त्यांच्या एरियात तुमची ड्रोन पण जात नाही. एका वेळेला 12 फुटाचा पट्टा मारत जातो. आणि किती हाईट कॅप्चर करते, म्हणजे ग्राउंड पासून किती वरती उडतं फ्लाय करतं? त्याला सेन्सर आहेत, ज्या पिकावर सोडणार ते सेन्स करतात. त्याच्या व्यतिरिक्त सुपारीच्या झाडापर्यंत करू शकतात. 200 फूट पासून ते 400 फुटापर्यंत कंट्रोल होतं. आणि ग्राउंड पासून सोयाबीन आहे समजा माझ्या हा, शेतात, तर ते सोयाबीन पासून त्याचा अर्धा ते 1 मीटर फुटापर्यंतचं अंतर लागतं. मग ते सेन्स करतं. आणि कारण तिथून जास्त औषध वर घेतलं ते बाजूला औषध नाही त्याच्यामुळेच विचारतोय मी का काय होईल, जास्त वर जाईल ना तर ते इकडे तिकडे स्प्रे होईल, ते हवेने होईल. तेच ना हवेने औषध कंट्रोलिंग रिमोट आहे समजा, ते ऑटो टॅगिंग करतं का ते? ऑटो फ्लाइंग. ओके चला थँक्यू. मला व्हिडिओ पण टाकेल. एका चार्जिंग मध्ये 100 किलोमीटर चालते. हा मॅक्स 70ची स्पीड आहे याला. बाकी कॉमन या गाडी सारखीच आपली आहे ना. चार्जिंग व्हायला किती वेळ लागतो याला? चार्ज व्हायला 4 तास. एमर्जन्सी मध्ये असं म्हणजे नाही, एमर्जन्सी चार्जिंग नाही आहे त्याला. डिजिटल डिस्प्ले आहे ना, डिस्प्लेवरती लोकेशन तयार होतं नाही. ओके. बॅटरी किती तुमचं मेनू द्या मला की काय. चार्जिंग पॉईंट इथे. अरे इकडे घे रे कॅप्टन. अरे काय घ्यायला गाड्या तुम्ही काय करायचं इथे सिस्टम आहे ना, इथे फीचर्स आहे. ए जोटो एक थैली घे इकडं. झाल्या ते खाली आहे ना, खाली आणि इकडे दोन आपलेले दोन. सरका पलीकडे सरका. या मास्तर का हॅलो इथे येत नाही येतो. एक घेऊ शकतो मी. पकड़े दोनों. कितने का है रोटावेटर? हा 5.5 फुटी आहे, तो 6 फुटी आहे. हा 1,16,000 रुपयाला आहे, तो 1,22,000. आणि ते छोटा तो 68,000 रुपयाला आहे. 2 वर्ष वॉरंटी गॅरंटी आहे रोटेची. हां काही प्रॉब्लेम झाला 2 वर्ष पूर्ण गॅरंटी. ओके. पीस टू पीस रिप्लेस. पीस टू पीस रिप्लेस क्या फक्त आइटम? हाँ आइटम करें. आइटम एक्सचेंज है सर. कहाँ से अपना ऑफिस कहाँ पे? ऑफिस कहाँ पर है इसका? एक औरंगाबादला ब्रांच आहे आणि एक इथं बायपासला आहे. यही औरंगाबाद में. ओके थैंक यू. चल हाँ नहीं ग्राउंड मार पट 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 पट. सांगा काही माहिती सांगा याच्याबद्दल. कितीचं आहे, काय आहे ट्रॅक्टर? अरे इकडे बघ घर जरा.
अरे कर ना व्हिडिओ शूटिंग मध्ये घेतो ना तुला. ये इसका कितने का है? 5.5 का है क्या? 4x4 है क्या? स्कीम में कितना ऑफर है इसको? हाँ ऑफर कीपर यानी गवर्नमेंट की स्कीम ऐसा कुछ नहीं. कहाँ पर है इसका ऑफिस? यहाँ पे बाईपास पे. ओके हमारा कार्ड ले लो यार. रुको मैं इसमें ले लेता हूँ. काय आहे घरगुती तेल काय आहे? अरे भैया क्या क्या? अरे 7-8 दिवसात कॅन संपून जाते. 5 लिटर नेली का एक हप्त्यात. ते आम्हाला 2 महिने गेले. तुम्हारा एक इन्वॉल्व एक मिनट भैया. परेशानी आहे इधर देख लो. या मशीन आहे तेल काढायचं मशीन आहे साहेब. याचा ॲड्रेस वगैरे काही नाही माझ्याकडं. ये कितने में कितना देती है? 1 किलो शेंगदाणा 400 ग्राम. और लाइट चाहिए क्या? 1 किलो शेंगदाणा 400 ग्राम. बहुत अच्छा चालू आहे. ये तेल काढणं चालू आहे का आता? ढेप निघते ना याचा पण यूज करू शकता. कितने का मशीन है? 21,500. 21,500. एका 1 किलो सोयाबीनला किती तेल निघतं? माणसाची डेप आहे ती. मस्त लागते. बरं सुनो ना, 1 किलो सोयाबीन को कितना तेल निकलता है इससे? 10% तेल पडतं त्याला. 100 ग्राम. 100 ग्राम. 7 रुपये किलो सोयाबीन. 70 रुपयामध्ये सारखंच आहे ते फिरून आहे ना. आधा प्रॉफिट आहे. प्रॉफिट नाही. सोयाबीन आपल्याला परवडतच नाही तेल काढायला. ज्यावेळेस तुम्ही 10 किलो सोयाबीन त्याच्यात टाकताल तर 1 लिटर तेल पडतं तुम्हाला. म्हणजे 70 रुपयाचे 10 किलो 7 रुपयांनी. म्हणजे मशीन किती एवढं स्वस्त का? किती रुपये नाही सोयाबीन किलो? 7 रुपये. 7 रुपये किलो आहे ना. हे कितीला आहे? बरोबर आहे ना. 7च आहे ना. 7च आहे ना. नाही 7 रुपये नाही किलो. तुम्हाला भेटता समजा इथून शेतकऱ्याकडून 7 घेते 5 नाही घेते. 5 मशीन कितीला आहे? ते वेगवेगळ्या टायमाला वेगवेगळं मार्केट आहे. मॅक्झिमम 10 रुपये जाते ती. मॅक्स 10. आता ते घ्यायचा विचार करताय का? हे कितीला ते सांग. तुम्हाला किती वाटलं? नाही. 70 रुपये किलो आहे. अरे हे कितीला म्हटलं? 21,500. बरं मला एक सांगा, 70 रुपये किलो जर सोयाबीन असती तर 10 किलोला 700 रुपये लिटर तेल निघला असता नाही. मग सोयाबीन किती काय किलो आहे? 7 रुपये. मिक्सिंग किती येते बघा ना. नाही ते तर ठीक आहे. बरं तुमचं ऑफिस कुठे आहे? पुण्या. जर मला ऑर्डर करायची असली तर? ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला आता इथं बुकिंग करून द्यावं लागते. मग तुम्हाला जी ऑफर आहे आत्ताची नागुराची, आता बुकिंग केली तर तुम्हाला 21,500 ला बसतं. नंतर म्हणलं तर 70,500 प्लस 750 डिलिव्हरी चार्ज असतो. आणि बरं मेंटेनन्स कसं यायचं काय? 0 मेंटेनन्स. त्याला फक्त एक रॉड येतो. एखाद्या याच्यात सोयाबीन टाकून दाखवा मला. आता इथं सोयाबीन नाही ना आमच्याकडे. नाही का? तुमच्याकडे असेल तर त्या करून दाखवा. मी करतं काय नेमकं त्याला? काय त्याला प्रोसेस असते. पिळलं जातं. पिळलं जातं का? पुढे पेनीचे तेल माघारी पडतं. ओके. 2 वर्ष गॅरंटी आहे त्याला. 3 वर्ष वॉरंटी. तुमचा ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर कोणता येते का? तुम्हाला 21,070 तेल काढण्याचं यंत्र 21,500 कृषी प्रदर्शनामध्ये आहे.
खेत मग डायरेक्ट चलाएगा, डायरेक्ट नील कर दिया। काही नहीं करेगा, अंग्रेज इंग्रेज सापड़ो सब। नहीं ये बहुत खतरनाक है कार्यक्रम। ये देखो पकड़ी चल पकड़। चलो आजच काढ राहील बरे. कितीला आहे स्प्रेचं सिलेंडर? एसटीबी आहे सर. म्हणजे एसटीबी फवारणी यंत्र आणि तुम्ही वॉशिंग मशीनला वापरता ना? हा तिथे यूज करा. मला फवारणीसाठी पाहिजे. तिथे एसटीबी आहे आणि हा 80चा आहे. त्याला नंबर असतात 22, 30, 50 आणि 80. बरं हे कितीला? हा जाणार तुम्हाला 14,500 आणि तो 5,000. आणि पाईप हा 5,500. तो 5 लियर आहे आणि 100 मीटर म्हणजे 350 फूट आहे. वेट किती याचं बघा ना, म्हणजे कॅरी करणं जरा अवघडच जाईल ना. खतरनाक वेट नाही. चिकू खूप लागे ना चिकू. बरं मला एक सांगा, ते 80 HP काही 80 नंबर आहे कशासाठी नेमकं? 80 नंबर ते 80 नंबर आणि 30 नंबर मध्ये काय फरक आहे? कोणतं ताकद का फक्त? हा मग ही नळी कोणत्या ह्याच्यावर चालत? 5ची मोटर लावावं लागते. 5ची मोटर. ओके. आणि हा जो 30चा आहे तर याला 2 HP ते 3 HP पर्यंत मोटर लावावं. ओके. याला 5 HP ची त्याला 3 HP ची. म्हणजे हाय प्रेशर लावलं नाही का तुम्ही इथं? हे ते ब्रश कटर आहेत मग या हँड बघ. तुमचं ऑफिस कुठे आहे? औरंगाबाद. औरंगाबादला कुठं? औरंगाबादला शेंद्रा मेडिसिन. तुमचं इन्व्हॉल्व द्या मला एक इन्व्हॉल्व. हे आहे का? याला मस्त काय को मशीन आहे? पानी का है ना बड़ो बड़ो इंजन है. सर मैंने मी ट्रैक्टर देखे नहीं के पहले आप सब. चलो चलो बेटा चलो. चांगला लाग साप. छोटा ट्रॅक्टर. कशाचं आहे? दाल मिल. दाल मिल है क्या? हाँ मिनी दाल मिल. तो इसको सेटअप एरिया कितना लगता? इसको आपके लेने के ऊपर है. आप अभी ये जो है ना 5 HP मिनी दाल मिल है. हाँ ये तुम्हारे 10 बाय 12 के शेड में भी बैठ जाता है. ओके. तो इसमें क्या क्या कर सकते हैं अपन? इसमें सब प्रकार के दाल भी बना सकते हैं. हाँ. और क्लीनिंग भी कर सकते हैं. क्लीनिंग भी कर सकते हैं. खड़े विड़े सब एडिट में खड़े विड़े के लिए. ओके. और ये सिस्टम क्या है इधर का? ये है इलेक्ट्रिकल कंट्रोल पैनल. इसी का? नहीं हाँ इसी का आता है. हाँ. अब अगर आपको सेपरेट दूसरे प्लांट के लिए चाहिए तो वो भी देते हैं हम. हमारा दूसरा फर्म है कृषि इलेक्ट्रो कंट्रोल. उसमें हम बड़े बड़े पैनल भी मैन्युफैक्चरिंग करते हैं. आपका ऑफिस कहाँ पर है? वालू JMIDC में हमारा मैन्युफैक्चरिंग यूनिट है बड़ा. ये आपका इन्वॉल्व है दाल का प्रोसेसिंग, क्लीनिंग, ग्रेडिंग. और ये है मिनी दाल मिल. दाल मिल. और ये है हमारा इलेक्ट्रिकल कंट्रोल पैनल का ब्राउचर. ऐसे 3. ये पूरा सेटअप को खर्चा कितना आता है? पूरा सेटअप को खर्चा अगर आपको पूरा दाल मिल का अगर सेटअप चाहिए तो उसमें 4 मशीनरी आते हैं 5.5 लाख में. और अगर क्लीनिंग ग्रेडिंग का चाहिए पूरा प्लांट तो आपको 6 लाख में एक 1 टन पर आवर का प्लांट आता है. उसमें आता है ग्रेडर, डिस्टोनर और ग्रेविटी सेपरेटर और उसके सेपरेट एलिवेटर्स. ओके. और ये इंक्लूडिंग ये सब नहीं. ये अगर आपकी रिक्वायरमेंट होगी कि हमारे को कंट्रोल पैनल चाहिए उसके साथ स्टार्टिंग तो हम वो देते हैं. कितना लाइन कंज्यूम करता है? और मशीन के ऊपर है आप क्या कैपेसिटी कर लेंगे उसके ऊपर. वो उसके हम मोटर लगा के देते हैं ना उसको. अब 5 HP का है समझो. ठीक है. ओके. उसके हिसाब से उसका स्टार्टर आ जाएगा. ओके. ऐसा सिंगल पे चलता है नहीं 3 पे. चलो थैंक यू. वेलकम. बढ़िया.
सिंगल पीस नाही हो. व्हिडिओ काढले तू कोणती ताफे ताफे नवीन कंपनी आहे वाटते. थांबता दादा जर पाहू द्या आम्हाला कोबटा पाहू द्या. कितीचं आहे मॉडेल? 21 HP. कितीपर्यंत जाते? 4,60,000. याच्यावर स्कीम वगैरे काही? स्कीम वगैरे ॲज पर डीलरशिप ज्या ज्या लोकेशनला तुम्हाला ट्रॅक्टर परचेस करायचा आहे हां तिथं तुम्हाला जर डीलर करत असेल तर ते भेटेल. आणि 28 HP चं पण आहे का याच्यात? 28 HP पण आहे, 27 HP. ते समोरचे मॉडेल आहे ते तुमचे लोखंडे फुले 24 27. ते 27 HP चं कितीला आहे? 6,44,000. मस्त रे पकड मग बटर दे का चालू राहते. नाही आता माझी लँड आहे